काका या ना, आत या ना, या ना बसा, या ना. बसा बसा. ऍक्च्युली आई नाही आहे घरात. पाणी पाणी आणतो. हे घ्या. तुम्ही मनू वाचताना आला असता तर तिलाही बरं वाटलं असतं. नाही नाही, म्हणजे आत्ताही आला ते चांगलंच झालंय. मी मनूला फोन लावतो. नाही, नको. खरं तर मी मुद्दामच, म्हणजे मानसी नसताना मुद्दामच आलोय. तर मला तुझ्याशीच बोलायचं आहे. बोला ना. माझा ना एक प्रॉब्लेम आहे. काका सांगा तुम्ही, मी नक्कीच प्रयत्न करेन. सांगा. मला माझी मानसी परत हवी आहे, कारण ती इथे सुखी नाहीये. तुम्हाला कोणी बोललंय का, किंवा मानसी काही बोलली का? छे ती बिचारी कशाला काय बोलेल ना. मी बाप आहे ना तिचा. मला दिसत नाही का सगळं? जाणवतं ना मला सगळं. तू तिला या लग्नातून मुक्त करायचंस. काय बोलताय तुम्ही? मला माझी मुलगी सुखात राहायला हवी आहे, आणि तिच्या सुखासाठी मी काय वाटेल ते करू शकतो. चहा घेता का? हा, मी चहा टाकतो. नको. काकू कशा आहेत? त्यांचे गुडघे आता बरे आहेत का? अनिकेत, मी तुला काहीतरी विचारलंय. नाही, तुम्ही चहा घ्याच, मी चहा टाकतो. तुम्हाला जरा बरं वाटेल. मला उत्तर हवंय अनिकेत. तुम्हाला उत्तर देण्यात का मी मोठा नाहीये काका, पण मनूला जर खरंच तुम्हाला सुखात बघायचं असेल ना, तर तिला इथेच राहू द्या. तू सांगितलं आणि मला ते पटलं. नाही, तुम्हाला मीच पटत नाहीये म्हणल्यावर तुम्हाला माझं कुठलंच म्हणणं पटणारच नाहीये. आई बापापासून तोडलंयस तू तिला. तुझ्यासारख्या लफंग्याबरोबर राहून तिला काय सुख मिळतंय ना, कोणास ठाऊक. हे तुम्ही मनूलाच विचारलं तर बरं होईल, नाही का? नाही, कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर ती माझ्यापेक्षा जास्त व्यवस्थित देऊ शकेल म्हणून म्हणालो. माझी मुलगी आहे ती, कळलं ना? तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो तिला. नाही, सॉरी, पण मला नाही असं वाटत. कारण खरंच तर तसं असतं ना, तर तुम्ही आम्हाला इथे वेगळं करण्यापेक्षा आम्हाला आशीर्वाद द्यायला आला असता. काका, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. मी मनूला काहीच कमी पडू देत नाहीये. उलट जेवढं तुम्ही तिच्याकरता करताय ना, तेवढंच मी करायचा प्रयत्न करतोय. खरंच. बापाच्या प्रेमाची तुलना नवऱ्याच्या प्रेमाशी होऊच शकत नाही. काका, मी तुलना नाही करत आहे. मी तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय की बस. मला तुझ्याशी बोलण्यात काडीचाही रस नाहीये. तू मनुष्य घटस्फोट घेणार आहेत की नाही तेवढं सांग. सर, एक विचारायचं होतं. विचारा पटकन. सर, अनिकेतचा बिझनेस कधी सुरू होणार आहे? गाव काही घाई आहे? नाही, घाई नाहीये. बिझनेसशी रिलेटेड दुसरी काही अडचण नाहीये ना सर? नाही, म्हणजे जेवढे दिवस डिले होत आहेत तेवढं घरचं टेन्शन वाढत जातंय. जेवढं लवकर होईल तेवढं. मी काय चॅरिटेबल ट्रस्ट उघडली आहे? नाही सर. पैसे वाटप केंद्र उघडलंय मी. घरी प्रॉब्लेम झाला आहे, ब्लँक चेक द्या, 6 महिन्यांचा पगार ऍडव्हान्स द्या, बिझनेस सेटअप करायला मदत करा, फायनान्सर शोधायला मदत करा, सगळं मीच करायचं. तर मग तुम्ही काय करणार मिस मानसी? सर, मला तसं म्हणायचं नव्हतं. मग काय म्हणायचं होतं? काय ना, तुम्ही फक्त तुमचा विचार करताय, मला सगळ्यांचा विचार करावा लागतो. बिझनेस तुम्ही करणार असला तरी पैसा माझा लागतोय की नाही?
काही हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू का? उत्तर द्याल? हो. बसा बसा बसा. मिसेस मानसी, आता तुम्ही माझ्याकडे जशी मदत मागितली तशी आपल्या बाकी स्टाफनं सुद्धा माझ्याकडे मदत मागितली तर मी काय त्यांनाही मदत करू? एवढा आउट ऑफ द वे जो मी तुम्हाला मदत करतोय, तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? सर तुमच्यावर विश्वास आहेच. आणि माझा तुमच्यावर. सर डिले का होतोय? म्हणजे तुमचा अनिकेतवर विश्वास नाहीये का? नाही, तसं असेल तर मी गॅरंटी देते तुम्हाला. तुम्ही गॅरंटी देताय? मग लिखितच द्या. या. काय? हा? काय नाही, माझा तुमच्यावर जितका विश्वास आहे तितकाच अनिकेतवर सुद्धा विश्वास आहे. पण कसं आहे, मी बिझनेसमध्ये इमोशन्स मिक्स करत नाही. वी हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल. म्हणूनच हे एक लीगल डॉक्युमेंट आहे ज्यावर असं लिहिलेलं आहे की या बिझनेसमध्ये जर काही नुकसान झालं तर त्या नुकसानाची संपूर्ण जबाबदारी माझी असेल. पेन द्याल सर? हो. ग्रेट. मग अनिकेतला कळवून टाका, उद्यापासून त्याचा बिझनेस सुरू 100%. थँक्यू सर, येते. या. या व्यवसायात असताना कोणत्याही प्रकारचे अवैध काम करणार नाही. वाहन चालवताना मद्यपान धूम्रपान करणार नाही. वाहनाची आणि गिरायकाच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी घेईन. व्यवसायाशी निगडीत सर्व व्यवहार चोख ठेवेन. व्यवसायात होणाऱ्या नुकसानाची संपूर्ण जबाबदारी माझी असेल. मला माझी मानसी परत हवी. त्यासारख्या लफंग्याबरोबर राहून तिला काय सुख मिळत आहे ना कोणास ठाऊक. तू मनुष्य घटस्फोट घेणार आहेत की नाही तेवढं सांग. माझा शाप आहे तुम्हाला. तुमचं हे लग्न आहे ना कधीच यशस्वी होणार नाही. हा बोल म्हणून. हॅलो आणि एक गुड न्यूज आहे. काय? सरांनी ग्रीन सिग्नल दिलाय. खरंच? उद्यापासून 100% काम सुरू होणार आपलं. मी जस्ट सरांच्या केबिन मधून बाहेर आले आणि पहिला तुलाच कॉल केलाय. आता बघच, दाखवतो तुझ्या बाबांना. वॉकिंग अँड टॉकिंग. ब्रेड पोटॅटो इन. ए भोपे, अहो वडापाव खातोय सर. नो लेट, वॉच टाइम करेक्ट. मला कळेल असं बोललास तर पगार मिळेल. सगळे जण माझ्या इंग्रजीवर जळतात, कळत नाही एकाला पण. ए भोपे, हॅलो, नो प्रॉब्लेम सर. हा झालं पोचलो जवळजवळ पोचलोच आहे आता मी. सगळी माणसं रेडी, ऑल काम रेडी. सगळ्यांना काय करायचं ते फोन करून सांगितलेलं आहे. सगळी तयारी झालेली आहे. तुमच्या सांगण्याप्रमाणे आपल्या प्लॅन प्रमाणे सगळं बरहुकूम रेडी. अनिकेत पार्टीला घेऊन निघाला की मला फोन कर. ओके सर. तिकडची बाजू तू सांभाळ, तिकडे मी सांभाळतो. आम्ही काय तुमची प्यादी सर. तुम्ही हलवणार तसे आम्ही हलणार. आत्ताच आपलं प्याद अनिकेत आहे. त्याला आता असा हलवतो ना त्याच्या पायाखालची जमीन सुद्धा हलेल. ओके सर. चल.
गुड मॉर्निंग प्रोफेसर. गुड मॉर्निंग. तुम्ही एकदम राईट टाइम हा. म्हणजे तुम्ही लवकरच मोठे बिझनेसमॅन होणार हा? सर अरे वा, गाडीला एकदम हार पूजा अँड ऑल. तर बायको आणि आईची कृपा. हो गुड. चला एक स्मॉल स्मॉल. काय सर? कटिंग कटिंग चहा. तुम्हाला काय वाटलं काय घेता की नाही कधी? नाही सर, मी दारू नाही पित. गुड. चला सर, निघूयात. चला. गुड मॉर्निंग ईशा. गुड मॉर्निंग मानसी मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस्टर मनोहर. शुभप्रभात. आज चक्क तुम्ही खुश दिसताय. चलिए. बाप्पा, आज अनीच्या बिझनेसचा पहिला दिवस आहे. त्याला आशीर्वाद द्या आणि कायम त्याच्या बरोबर राहा. शिर्के. हा, संदीपकडे द्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. अरे वा, आज खुश दिसता एकदम. अरे बसा बसा, कंटिन्यू. बिझनेसचा आज पहिला दिवस. अनिकेत निघाला का कामावर? हो, निघाला. हा. ऐका रे सगळ्यांनी, आज मिस मानसींकडून एक जबरदस्त पार्टी घेऊन टाका. हो सर, नक्की. हो हो. आता फार दिवस नसणार आहेत त्या ऑफिसमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. सर, खरं तर तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत म्हणून हे शक्य झालं. तुमचे आभार कसे मानू. हा, पण मी तुम्हाला खात्री देते, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं कुठलंही कृत्य घडणार नाही. अहो, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर मी हे सगळं करतोय. आणि अजून एक सर, हा? मला हा जॉब नाही सोडायचा. म्हणजे बिझनेसमध्ये यश मिळेलच, पण तरीही मला हे काम हवंय. आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, पण मी आज अनिकेतला कोणाबरोबर पाठवलंय माहितीये का? कोणाबरोबर? एक फार मोठे सरकारी ऑफिसर आहेत, त्यांना घेऊन गेला अनिकेत. अनिकेतला मी मुद्दाम सांगितलं नाही, बिचाराला उगाच टेन्शन येईल. पण या अधिकाऱ्याचं वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट मी मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स साठी मिळवायचा प्रयत्न करतोय. अरे बाप रे, थँक्यू सर. हे जर असं झालं तर मग महिनाभराचं इन्कम तर फिक्सच. आणि काय, सरकारी ऑफिसर आहे ना, त्यामुळे सतत फिरतीवर असतात, वेगवेगळ्या गाड्या लागतच असतात. एकदा का आजच्या टूरचा त्यांना एक्सपिरियन्स चांगला आला की मग पुढचं कॉन्ट्रॅक्ट कन्फर्म. थँक्यू सर. तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. कळेल कळेल, लवकरच कळेल. या समर प्रताप जहागीरदारचे उपकार कसे असतात हे कळेल. हेलो समर सर. हाँ, एक से भले दो, दो से भले तीन, तीन से भले चार. अरे जवळ जवळ अख्खी बाटली संपवली त्यांनी. आता कळेल त्याला, दारूपेक्षा माझी किक सॉलिड बसते. मिस्टर अनिकेत उषा, आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहील तुझ्या. लेट्स बिगिन द फन. हा चिम्या, बाईक स्टार्ट कर.
काय रे झोप झाली आहे ना नीट? हो सर. लांबचा प्रवास आहे, टी परमिट आहे ना? हो सर. लायसन्स, गाडीचे पेपर? सर सगळं क्लिअर आहे. गुड. काही दारू वगैरे पित नाहीस ना? कसलं व्यसन? नाही नाही सर, अजिबात नाही. गाडी चालवताना मोबाईलचा वापर करायचा नसतो. 90% अपघात हे मोबाईलमुळे आणि दारूमुळेच होत असतात. अरे अरे दिसत नाही का तुला? दादा तुम्हाला लागलं नाही ना? तू गाडी चालवतो की विमान चालवतो रे? कॉलर काय पकडताय? तू खाली उतर, तुला बघतो. माझ्या गाडीला स्क्रॅच जरी आला ना तर तुला सोडणार ना. अलिओ दादा तुम्हीच मध्ये आला हो, मी ब्रेक दाबला तरी पण. या तोंडाला दारूचा वास येतोय. दारू पितच नाही मी, काय पण काय बोलताय? तू दारू पिऊन गाडी चालवतो? मी दारूच नाही पित. दारू पिऊन गाडी चालवतो? खाली उतर. विचार स्वतःला समजतो काय रे तू? सरळ करा. दारू पिऊन गाडी चालवतो? हे घ्या रे याला. दादा खरंच दारू दारू नाही पित. सर आपल्या गँगने काम चोख केलंय. ही तर सुरुवात आहे. अनिकेत, मला तुला या बिझनेस मध्ये एकदम टॉपवर घेऊन जायचंय. एकदम टॉपवर. दारू पिऊन गाडी चालवतोयस आणि वरती आमच्यावर दारूगिरी करतोस. अहो मी दारू नाही पित दादा. अहो मी खरंच माझी काही चूक नाही, मी नीट गाडी चालवत होतो, तुम्ही मध्ये आला. मी गाडी मध्ये आणली का? एक मिनिट. आपण शांतपणे बोलू. पळून जात नाही, तुम्ही मारताय काय? अहो तू असं इथून पळून जाऊ शकत नाही. माझ्या गाडीचं नुकसान भरून दे. अहो माझी काय चूक आहे? तुम्ही मला नुकसान भरपाई मागताय. तुम्ही मध्ये आला आणि ब्रेक दाबला. अहो तुम्ही काय बघताय सांगा ना यांना. माझ काय दाखव तर दारुड्या. मी मगापासून नीट बोलतोय, तुम्ही माझ्याशी घाणेरड्या भाषेत बोलताय आणि वर मारताय पण. तुला तर राहतो. थांबा. काय झालंय मला नीट सांगा, मी सेटल करतो. काका मी नीट गाडी चालवत होतो, ते दादा असे मागून अचानक मध्ये येऊन थांबले म्हणून मी जोरात ब्रेक दाबला. तर माझ्या गाडीचा थोडासा धक्का यांच्या गाडीला लागला आणि खरं तर काहीच झालं नाहीये, तरी पण यांनी सगळ्यांनी मिळून मला मारले. म्हणजे यांनी बाईक मुद्दाम मध्ये आणले असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, यांनी मुद्दाम मध्ये आणले आणि मुद्दाम ब्रेक दाबला. हो, मला वेळ लागले ना, माझा हातपाय मोडून गेला. अगो बाई, हातपाय मोडला? मोठ्या बापाची अवलाद, कुणाला बी रस्त्यात चिरडतील. हा गरीब बापडा काय बोलणार? अहो काकू, गरीब श्रीमंतीचा प्रश्न नाहीये. हे मध्ये आले आणि यांनी डायरेक्ट ब्रेक दाबला आणि म्हणून मला थोडा धक्का लागला यांना. हो असं कसं? आम्ही आहोत ना, आम्ही गरीबाला न्याय देऊ. तर आता हो बाद झाला, तोंड सांभाळून बोला. मला वाटेल ते बोलेल. तुझ्या बापाचं काय जात आहे रे? बापाचं नाव काढू नकोस. थांबा सगळ्यांनी गप्पा बसा. हो, जगातला प्रत्येक प्रश्न बोलून सोडवता येतो. आपण बोलूया. अरे काय गडबड आहे इथे? चला तिकडे चल.
अरे काय गडबड चालली इथे? हो साहेब, याने गाडी ठोकली माझी, वरून भरपाई पण देत नाही आणि दारू पिऊन गाडी चालवतोय. अरे काय बोलतोय हा? साहेब मी दारू वगैरे काहीच पित नाही साहेब, ते खोटं बोलतायत साहेब. भारणे साहेब तुम्ही? मला कोल्हापूरला जायचंय, मी निघतो. ठीक आहे साहेब, आपण जाऊ शकता. जो काही मॅटर आहे तो आम्ही पाहून घेतो. तू एक काम कर, माझी बॅग काढ. साहेब थांबा ना प्लीज. तुला सांगितलं ना मी, माझी बॅग काढून दे अगोदर. साहेब प्लीज थांबा ना. तू माझी बॅग काढ. अरे चल दे ना लवकर बॅग. ए चल रे, तुझी गाडी घेऊन स्टेशनला पोहोच. चल चल. ए चल रे, चल लवकर. साहेब थांबा ना. अरे चल म्हणतो ना, चल चल. समर सर, तुमची ड्युटी मी व्यवस्थित पार पाडली आहे. आता पुढची ड्युटी पोलीस पार पाडतील माझ्या सांगण्यावरून. हा सर. हा भोपे, कुठे आहेस? सर तुम्ही दिलेल्या प्लॅन प्रमाणे काम करतोय, पण काय प्लॅन केलाय तर तुम्ही? सॉलिड. नुसता प्लॅन करून भागत नाही, तो पूर्ण एक्झिक्यूट करावा लागतो. बट कन्फ्युजन इज दॅट अनिकेत पोलीस स्टेशनला जायला हो म्हणाला, हे आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं. आता भोपे तुला एक फोटो पाठवतो. भोपे ती वर्ण चालणारी बिचारी माणसं आहेत ना, ती म्हणजे अनिकेत आणि मानसी. आणि तो खाली बसलेला वाघ समर प्रताप जहागीरदार. भोप्या, तो अनिकेत पोलीस स्टेशनला जाईल त्याच्या मर्जीनं, पण बाहेर येईल माझ्या मर्जीनं. कारण माय नेम इज अँथनी गोन्झाल्विस. ए चल रे, तू बस तिथे. चल बस. धवस, याने अजून कबुली जबाब दिला नाही का? नाही सर. मग कबूल करून घ्या. माऊली, अरे बोल लवकर, आम्हाला काय एवढंच काम आहे का रे? त्या पानवल्याच्या गल्ल्यावर तू डल्ला मारलास ना, बोल. गवस, एवढं प्रेमाने विचारलं तर तो सांगणार का? निकम, निकम. येस सर. ह्या त्याला आत फटके लावा, बरोबर कबूल करेल तो. हो सर. चल रे, उठ उठ, चल. बोले बोल, त्या पानपट्टीवाल्याचे पैसे चोरलेस ना तू? बोल 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 साहेब. बोल बोल दादा ऐका ना, अहो, कशाला ताणताय एवढं? द्या ना सोडून. बिझनेसचा पहिला दिवस आहे माझा. ए, आपण तुला पहिलाच बोललो होतं 10,000 रुपये सेटलमेंट करून टाक. तुला पोलीस चौकीमध्ये यायचं होतं ना, तर बघ. नाही आहेत माझ्याकडे 10,000. आपण बाहेर करू ना सॉर्ट. हो दादा, दादा हो बिझनेसचा पहिला दिवस आहे आज. खरंच वेळ कमी आहे. चला ना बाहेर करू सॉर्ट. आपल्याकडे भरपूर वेळ आणि आपण कायद्याने चालणारा माणूस आहे. दादा प्लीज ऐका ना. साहेब, साहेब ऐका ना. हा बोला सावळे.
नाही हो, इकडे लॉकअप मध्येच फटके दिले त्याला. आजकालची पोरं शिकली म्हणजे त्यांना वाटतं आपल्याला मूर्ख बनवतील. डायरेक्ट 3rd डिग्री दिली त्याला. साहेब ऐका ना, अहो खरंच माझी चूक नव्हती हो. मी नीट व्यवस्थित गाडी चालवत होतो, शिस्तीत एकदम. ते दादा अचानक असे मध्ये आले आणि शिस्तीत गाडी चालवत होतस? हो साहेब. कागदपत्र दाखव. पेपर्स गाडीमध्ये. लायसन दाखव. लायसन्स आहे ना. लायसन्स कुठे गेला? लायसन नाही. नाही साहेब, होता. मी सकाळीच चेक केलाय हो. मोबाईल ठेव. हा, मोबाईल ठेव. साहेब भाऊ कशाला, जाऊ दे ना. मोबाईल ठेव. जा बस. जा बोललो ना. काय झालंय मिस मानसी? काय झालं बोला. सर, मी अनिकेतला कधीपासून फोन करते, पण तो फोन उचलत नाहीये. आउट ड्राईव्ह करत असेल तो. हो, मलाही तसंच वाटतंय. पण एकदा त्याच्याशी बोलले ना तर बरं वाटेल. किमान ज्यांच्या बरोबर तो गेलाय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला तरी चालेल सर. ठीक आहे, तुम्ही पॅनिक होऊ नका. पुन्हा फोन करून बघा. बघा बरं, करा. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. नाही सर, मग अशी निदान रिंग होत होती, आता स्विच ऑफ लागतोय. मला खूप काळजी वाटतेय. प्लीज काहीतरी करा ना. सर भोप्या, कुठे आहे अनिकेत? अनिकेत कुठे आहे? कुणाबरोबर आहे तो? जमदाडे साहेब. जमदाडांबरोबर नाही येतो. पाटील साहेब. नाही रे, पाटील साहेबांची पुढच्या आठवड्यात आहे टूर. अरे हो मानसी, पाटील साहेबांवरून आठवलं. पाटील साहेब म्हणजे इतके फिरत असतात. कधी येतात कधी जातात कळतच नाही हो. आता 40शीचे झाले तरी त्यांची मुलं अजून ओळखत नाहीत. भोपे सर, काहीतरी नोंद असेल ना? कोणी केलंय बुकिंग? कारचं रजिस्टर काहीतरी असेल. हा असणारच ना, पण ते अनिकेत साहेबांना विचारावं लागेल. कारण या गोष्टी सगळ्या मालकांना माहिती असतात आणि मालक अनिकेत साहेब आहेत. नाही पण तरी. हा चैत्या बोल. हा, अगं मी केला होता त्याला फोन, पण त्याने माझा पण उचलला नाही. मग काय नाही, मी एका पंटरला माहिती काढायला सांगितली होती. त्याने सांगितलं की अन्याबाईचा ऍक्सिडेंट झालाय. काय? मनू काळजी करू नकोस, अन्याबाईला काही नाही झालंय. तो सुखरूप आहे एकदम. तुझ्या बरोबर आहे का आणि आता? नाही, माझ्यासोबत नाही. तो पोलीस स्टेशनला आता. म्हणजे ज्या बाईकवाल्याला ठोकलं ना त्याने जाम मोठा राडा केलाय. मनू ऐक, अगं त्याला काही झालेलं नाही. तो सुखरूप आहे एकदम. हे बघ मी चाललोय आता पोलीस स्टेशनला. मी सगळं जाऊन हँडल करतो तिथे. ओके? बरं, मी करते तुला नंतर फोन. हा, ओके बाय. मानसी, काय झालंय? सर, अनिकेतचा ऍक्सिडेंट झालाय. व्हॉट? ओ माय गॉड, काय झालंय? काय झालंय? अनिकेत बरं आहे ना? माझी गाडी आणि त्याला काही लागलेलं तर नाही, नाही? अनिकेतला काही झालं नाहीये. त्याला पोलीस स्टेशनला नेलंय. थँक गॉड. बापरे. मिस मानसी, कुठलं पोलीस स्टेशन? कुठे नेलंय त्याला? गोकुळनगर पोलीस स्टेशन. गोकुळनगर पोलीस स्टेशन. सर, मी जाऊ प्लीज? या, यू मस्ट गो. प्लीज. आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हा, काळजी करू नका. मी स्वतः पर्सनली फोन करेन तिथे. तुम्ही तिथे पोहोचायच्या आत त्याला सोडलेलं असेल. तो घरी वाट बघत असेल तुमची. बघा तुम्ही. प्लीज गो. बापरे. सर, तुम्ही खरंच पोलीस स्टेशनला फोन करणार? बोपे, फोन दे. माझा पोलीस स्टेशनला फोन करायचा? माझं काय?
गोकुळनगर पोलीस स्टेशन काय? नागरे साहेब बोलतात. कोण बोलतंय? हा नमस्कार साहेब, मी बलभीम नेमाडे बोलतोय, जनजागृती सेवा मंडळाचे सेक्रेटरी, समाजसेवक, सोशल वर्कर. काय काम आहे बोला. आम्हाला कळलंय तुम्ही आमच्या एका कार्यकर्त्याला दिवसभर डांबून ठेवलंय. काय नाव काय तुमच्या कार्यकर्त्याचं? अनिकेत. अनिकेत नाव आहे त्याचं. काय साहेब, वर्दीचा लय मात चढलाय काय? कळतंय ना? आमच्या कार्यकर्त्याला त्रास नाही झाला पाहिजे. हा गपगमन घर सोडायचं, घरी नेऊन सोडायचं त्यांना. हा त्याला काय त्रास झाला ना तर गाठ आमच्याशी आहे. नाव लक्षात ठेवायचं, बलभीम नेमाडे. राम राम. घे बोपे, याला म्हणतात पावण्याच्या काठीनं साप मार. सिम कार्ड बदलून टाक. अंडरस्टँडिंग नॉट. कळणार सुद्धा नाही, सांगितलं तेवढं कर. सिम कार्ड बदल. सिम कार्ड मी बायको. सर बरं झालं तुम्ही आला. सर प्लीज ऐकून घ्या माझं. माझी खरंच काही